हॅलो सबस्क्रायबर्स. तर मी आले आहे माझ्या गावी कोल्हापूरला. तर गावी येण्याचं कारण म्हणजे घरातल्याने मला फोन केला की ये तुझी लय आठवण या लागली या, खूप बघू वाटाले. पण जेव्हा आले तेव्हा लक्षात आलं ह्यांनी मला का बोलवले. का तर आता उन्हाळा चालू झाल्यामुळे उन्हाळी पदार्थ करायचे असतात ना, मग त्यासाठी माणसं लागतात. म्हणून मला ह्यांनी बोलवून घेतलं की ये जरा काम करायचं आहे म्हणून. आणि मग काय, आल्यापासनं माझं पूर्ण एवढं काम मला लावलं आहे ना, तुम्ही विचार पण करू शकत नाही. त्यात ह्या आज आम्ही करत आहे कुरवड्या. तर याची रेसिपी काय मला विचारू नका, कारण मला ह्यातलं काही येत नाही. मी फक्त जसं सांगल काम तशी हेल्प करायची. तर तुमच्याकडे चालू झाले का नाही उन्हाळी पदार्थ करायला? आमच्याकडे तर चालू झाले बघा. आणि म्हणूनच यासाठी 2 दिवस ये म्हणून मला बोलवलं आणि 4-5 पदार्थ तरी माझ्याकडनं करून घेतले. आणि वर आणि यांचं असतंय की कशाला आली आज, काय काम करतेस तू, दिवसभर मोबाईलच घेऊन बसतेस की, यांनी बोलणी मला खायला लागतात. आणि महाराष्ट्रात बायकाचं वैशिष्ट्य म्हणजे जगाच्या पाठीवर किती पण युद्ध चालू होऊ दे, काय पण होऊन दे, ह्यांचं उन्हाळी पदार्थ करणं हेच इम्पॉर्टंट काम असतंय. आणि त्यात आता गॅसचा तुटवडा आहे, तरी पण ह्यांचं काय नाही. ह्यांच्याकडं काय, चूल आहेच. मग काय, चुलीवरच सगळं चालू झालं आहे सगळं पदार्थ. आणि हे एवढं अवघड आहे ना, ह्याला खूप मेहनत लागते. माझ्याच्यानं काय होत नाही. जेवढं काय जमवलं किंवा जेवढं काय येतं आहे तेवढंच केलं आणि गप मोबाईल घेऊन बसले. शिव्या ऐकल्या 2, पण जाऊ दे म्हटलं, हे काय जमणार नाही, त्यापेक्षा शिव्याच खाऊन घेतलेल्या बऱ्या. आणि मग काय, हेच सगळे काम करत बसले. त्यानंतर आपल्याला जे जमतंय तेच काम करायला लागले आणि अशा कुरड्या मी गाळून घेत होते. आता ह्याची रेसिपी मला काय विचारायचं नाही, मला काही येत नाही. तर तुमच्याकडे कोणकोणते उन्हाळी पदार्थ करतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मग मी पण सांगेन आमच्याकडे कोणकोणते करतात. अशा तऱ्हेने आता थोडं काम करते, नाहीतर मला अजून शिव्या पडतील की कशाला आली असं उगाच हिला बोलवली म्हणून. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला ओके, बाय बाय.